नर्मदे हर नर्मदे हर। आज आपले परिक्रमावासी समुद्रामधून म्हणजेच अरबी समुद्रामधून पुढे आता ते मिठीतला इथे मार्गस्थ करत आहे। तर बघा किती छान असे पक्षी आहे आणि नर्मदा परिक्रमा करतानाही नर्मदेच्या काठाकाठानेच म्हणजे नदीच्या काठाकाठानेच जावे लागते। आणि तुम्हा सर्वांना नर्मदेची कहाणी माहितीच असेल तर नर्मदा ही शिवपुत्री आहे आणि नर्मदाची परिक्रमा करताना ओंकारेश्वर पासून सुरुवात करते आणि ओंकारेश्वर इथे येऊन संपते। तर पूर्ण नदीला चक्कर मारतात ते नर्मदेच्या काठाकाठानेच परिक्रमावासियांना चालावं लागतं। आणि जो मनोभावाने पूर्ण भक्तिभावाने करेल त्याला असं म्हणतात की नर्मदा माता ही दर्शनही देते। तर ती हास्यमुख अशी आहे नर्मदा माता, म्हणूनच तिचं नर्मदा असं नाव पडलेलं आहे। आणि तिच्या काठाकाठाने जो कोणी परिक्रमा करेल त्याला नर्मदा माता खरोखर दर्शन देते। तर तिथे स्वतः म्हणजेच अनेक ऋषीमुनींनी मार्कंडेय ऋषींचे ते फारच महत्त्व आहे। अनेक प्रकारचे ऋषीमुनी झाले किंवा मग स्वतः देवसुद्धा झाले, स्वतः हनुमंत झाले, कुबेर झाले, शनिदेव झाले, यांनी सुद्धा स्वतः ब्रह्मदेव झाले, असे अनेक देव आहेत की त्यांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे नर्मदेच्या काठी आणि त्यामुळेच तिथे त्यांचे मंदिरे आहेत। आणि पंचकुबेर सारखे देवसुद्धा तिथे आहेत, त्यांचेही तिथे खूप असे शिवलिंग आहेत, मंदिरे आहेत। तर शिवलिंग जर तुम्ही म्हणाल तर काही शिवलिंग हे स्वयंभू आहे आणि त्यामागेही अनेक पौराणिक अशा कथा आहेत। तर त्या कथा जर तुम्हाला बघायच्या असतील तर नर्मदा परिक्रमा ही एकदा नक्की करा। ही नर्मदा परिक्रमा सांगण्यासारखी नाही आहे तर अनुभव घेण्यासारखा आहे। तिथे जो स्वतः जातो त्याचा अनुभव तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्हाला काय अनुभव आला आहे, आणि तो शब्दात सांगणे फार अवघड आहे। तर त्यांना कधी कधी तिथे जंगलातून कधी नदीतून कसा प्रवास करावा लागतो। तर त्यांना तिथे अनेक आश्रम आहेत, तर तिथे जेवणाची खाण्यापिण्याची सोय होते आणि दवाखान्याचीही सोय होते। नर्मदा मातेची संध्याकाळी आरती सकाळी आरती मनोभावे तिची साधना उपासना करावी लागते आणि ती जो मनोभावे करेल त्यांना नर्मदा माता प्रसन्न होते। तर कुणी नवस करतं, तर कुणी काहींची इच्छा असते तर त्या इच्छा नक्की पूर्ण होतात। आणि कुणी अनुभव घेण्यासाठी कुणाच्या 2, 3, 5 अशाही फेऱ्या होतात। तर ही जवळपास 3,500 किलोमीटरची परिक्रमा आहे आणि जवळपास 2.5 ते 3 महिने लागतात। कुणी 30 किलोमीटर दररोज चालतं, कुणी 10 किलोमीटर चालतं, कुणी 35 किलोमीटर चालतं। तर ज्याच्या त्याच्या शरीरयष्टीवरतीही आधारित आहे आणि अजिबात तिथे काही भीती नाही वाटत, कारण का नर्मदा माता ही स्वतः पाठीशी असते। तिथे जंगलामध्ये मोठमोठे अस्वल, बिबट्या, वाघ, प्राणी अनेक असतात, शिवाय पाण्यामध्ये मोठमोठ्या मगरसुद्धा असतात। पण कुणाचाही काहीही त्रास होत नाही। तिथे खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि निर्माण आहे, त्यामुळेच तिथे परिक्रमावासियांना अजिबात भीती नाही वाटत। आणि तिथे जेवण जर म्हटलं तर जेवणाचीही खूप उत्तम अशी सोय होते। पण परिक्रमामध्ये नर्मदा माता एकदा तरी परीक्षा नक्की घेते। ती एक दिवस तरी आपल्याला भिक्षा मागायला लावते, जेणेकरून आपला जो आतमधला अहम असतो तो कमी होतो आणि आपण भिक्षा मागितल्यामुळे जर आपल्यामध्ये काही गर्व असेल, अहंकार असेल तर तो कमी होण्यास मदत होतो। यामुळे आपल्याला एकदा तरी नर्मदा माता परीक्षा घेते आणि कधी कधी एक दिवस तरी आपल्याला उपाशी राहावे लागते, जेवण मिळत नाही। अशा प्रकारे अनेक अनुभव येतात। तर आपल्याला शूल पाणी जंगल लागते, तिथून नाही तर अनेक गावे लागतात, खेडी लागतात, तर गुजरातही लागते। तर गुजरातमध्येही काही लोक जे स्थानिक असतात ते नर्मदा परिक्रमा सुरू करतात मधूनच, पण त्यांना तरीही शेवटी ओंकारेश्वरला येऊन संकल्प सोडावाच लागतो आणि मगच त्यांची परिक्रमा पूर्ण होते। तिथे पाणी सोडल्याशिवाय नर्मदा परिक्रमा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं, त्यामुळे त्यांना तिथे यावंच लागतं। आणि ओंकारेश्वर हे जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, त्यामुळे कुणी बघण्यासाठी येतं। त्याच्या मागे भौगोलिक कारणेही भरपूर आहेत। तर ओंकारेश्वर हे अगदी जागृत देवस्थान आहे, त्यामुळे तिथून सुरुवात करतात असं मानलं जातं। आणि आजूबाजूने नद्या, डोंगरे, नदीच्या काठाकाठांनी चालताना भरपूर शेती लागते, कारण पाणी असल्यामुळे तिथे भरपूर अशी शेती, खाण्यापिण्याची काहीही कमी नसते, अन्नपदार्थाची भरपूर सोय असते, त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते। आणि आता ह्या बोटीमध्ये जवळपास 100 ते 150 लोक आहेत आणि त्यातून आता ते प्रवास करतायत पुढे। तर अफाट असा अरबी समुद्र आहे आणि त्या अरबी समुद्रामधून पुढे आता खूप भाविक असतात,
कधी कधी याच्यात लहान मुलेही असतात, ती सर्व नर्मदा परिक्रमा करतात. तर मी तुम्हाला हवं तेवढं दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही बघू शकता. नर्मदा मातेची एक पौराणिक कथा आहे की सोनभद्र नावाच्या राजाशी लहानपणापासून नर्मदा मातेचं प्रेम होतं. ते दोघं जण अमरकंटकच्या डोंगरांवरती लहानपणापासून एकत्र खेळायचे, राहायचे आणि पुढून तिथे मोठे झाल्यावर त्यांचं लग्न ठरलं. लग्न मंडपामध्ये नर्मदा मातेला कळालं की त्यांची जी दासी आहे जुहीला, तिच्यावरती त्यांचं प्रेम आहे. तर त्यामुळे लग्न मंडपातून नर्मदा माता ही उलट्या दिशेने पळू लागल्या आणि पळून त्या इथे नर्मदेच्या काठी आल्या आणि कायमच्या इथे स्थायिक झाल्या. तर त्यांच्या मागे ते जे सोनभद्र राजा होते तेही पळाले, पण नर्मदा मातेंना त्यांना लग्न करायची इच्छा त्यांच्यासोबत राहिली नाही आणि त्या आजन्मभर कुवारी राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्या आजन्मभर आजही कुवाऱ्या आहेत. अनेक मोठमोठे प्रलय येऊन गेले, अनेक मोठमोठे विध्वंस झाले, पण नर्मदा माता ही जशीच्या तशीच आहे आणि ती शेवटपर्यंत तशीच राहणार आहे. आणि गंगा नदीमध्ये 3दा स्नान केल्यावर पापमुक्त होतं, पण नर्मदा मातेच्या नुसत्या दर्शनानेही पूर्ण पाप आपले धुतले जातात असं मानलं जातं. म्हणूनच नर्मदा माता ही सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि सर्व नद्या ह्या पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये जातात, तर ही नदी अरबी समुद्रामध्ये उलट्या दिशेने वाहते. म्हणूनच याला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे आणि अनेक हजारो लाखो भाविक दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर परिक्रमा करतात. नर्मदे हर नर्मदे हर. आणि आता इथून पुढे गेल्यावर त्यांना चप्पल दान करावी लागते, म्हणजे चप्पल सोडून द्यावी लागते आणि नवीन चप्पल घालावी लागते. आणि नवी वस्त्र ही जशी प्रत्येकाची इच्छा असेल त्यानुसार ते करतात. आणि ते सफेद कपड्यामध्ये म्हणजेच आपली धोती आणि कुर्ता हाच पेहराव लागतो. नर्मदे हर असं मोठमोठ्या आवाजात गाणे म्हणत देवांचे परिक्रमावासी हे पुढे मार्गस्थ होतात. तर नर्मदे हर.